हरे कृष्ण. आता हा जो भगवद्गीतेचा 8वा अध्याय वाचणार आहोत आपण, त्याचं नाव आहे अक्षर ब्रह्मयोग. तर त्याबद्दल पद्मपुराणामध्ये श्रील व्यासदेवांनी लिहिलेलं आहे गीता महात्म्य, ते वाचणार आहोत. तर हा संवाद आहे जो तो पार्वती देवी आणि भगवान महादेव यांमधला आहे. तर पार्वती देवीने भगवान महादेव शिवजींकडे विचारणा केली होती की मला भगवद्गीतेच्या या 18 अध्यायांचं महात्म्य जाणून घ्यायचं आहे. तर उत्तर देताना शिवजी म्हणाले की असाच संवाद भगवान श्री विष्णू आणि देवी लक्ष्मी मध्ये झाला होता आणि लक्ष्मी देवीला भगवान विष्णूंनी हे सगळं महात्म्य सांगितलं आहे. तेच मी तुला आता कथन करून सांगतो. तर आता आपण 8व्या अध्यायाचं महात्म्य वाचायला सुरुवात करूया. भगवान शिव पार्वती देवीला म्हणाले, प्रिये ऐक, मी तुला गीतेच्या 8व्या अध्यायाचे महात्म्य सांगेन, ज्याच्या श्रवणामुळे तुला नक्कीच आनंद होईल. आता कथन सुरू झालं आहे. दक्षिणेकडे आमर्दकपूर नावाचे एक नगर आहे. तिथे भाव शर्मा नावाचा एक ब्राह्मण राहत होता. तर त्या भाव शर्मा या ब्राह्मणाने एका वेश्येशी विवाह केला होता. मदिरापान करणे, जुगार खेळणे, परस्त्री गमन करणे, शिकार करणे, मांसभक्षण करणे इत्यादी कार्यांची त्याला आवड होती. तर भाव शर्मा आहे तो जरी जन्माने ब्राह्मण होता तरी त्याची कार्य होती ती अतिशय खराब होते. एकदा सर्व दारुडे मित्र त्याचे होते ते एकत्र जमले होते आणि त्या चांडाळ चौकडीमध्ये भाव शर्मा देखील होता. तर तिथे एकत्रित बसून हे सगळे मित्र आहेत ते ताड जो वृक्ष असतो, ताडाचं झाड, त्याची निघते ती ताडी, ती त्यांनी प्रचंड प्रमाणात प्यायली. तर आकंठ ताडीचं पान केल्यामुळे, प्यायल्यामुळे हा जो भाव शर्मा ब्राह्मण होता त्याला प्रचंड अजीर्णाचा त्रास व्हायला लागला आणि जागच्या जागीच त्याने तिथे प्राण सोडला. आता मृत्यू झाला आहे. तर तो जो भाव शर्मा होता त्याला नवीन योनी प्राप्त झाली आहे. तर कोणती योनी मिळाली? एक भल्ल मोठं ताड वृक्ष तो बनला. त्या भल्या मोठ्या झाडाच्या छायेखाली कोणी एक ब्रह्मराक्षस झालेले जोडपे राहत होते. तर ब्रह्मराक्षस असलेलं जोडपं कसं होतं याबद्दल आता शिवजी पुढे वर्णन करून सांगत आहेत. त्यांच्या म्हणजे या ब्रह्मराक्षस जोडप्याचा गत जन्माविषयीचा आपण आता थोडा विचार करू. त्याविषयी मी तुला सांगतो. एक कुशीबळ नावाचा ब्राह्मण होता. तो वेद, वेदांग आणि अन्य शास्त्रांचा ज्ञाता तथा सदाचारी होता. तर असा हा जो ब्राह्मण असतो तो जन्माने ब्राह्मण आहे आणि कर्माने पण ब्राह्मण हवाच. तर ब्राह्मण आहे तो 6 कर्म करत असतो. पठन, पाठन, यजन, याजन, दान, प्रतिग्रह. पठन, पठन म्हणजे स्वतः वैदिक शास्त्राचा अभ्यास करणं. पाठन म्हणजे या वैदिक शास्त्राचं शिक्षण इतरांना देणं. यजन म्हणजे स्वतः विविध यज्ञ करणं. याजन म्हणजे आपल्या शिष्यांना यज्ञ करायला शिकवणं. मग दान, दान म्हणजे काय? दान देणे. आणि प्रतिग्रह म्हणजे दान स्वीकार करणे. तर पहिल्या तर 4 गोष्टी आपल्याला कळल्या, पण ब्राह्मण दान देतो हे कसं समजायचं? तर त्याच्या आधी आपण प्रतिग्रह 6वं कार्य बघूया. हा ब्राह्मण आहे तो दान स्वीकारतो. तर ब्राह्मणाला मोठ्या प्रमाणात जेव्हा दान मिळतं तेव्हा ब्राह्मण आपल्या स्वतःसाठी आवश्यक आहे तेवढं ठेवतो आणि जास्तीचं ते सगळं आहे ते दान रूपात इतरांना, इतर ब्राह्मणांना वगैरे तो देतो.
तर अशा प्रकारे ही 6 कार्य ब्राह्मणाची असतात. तर असा हा जो कुशीबळ ब्राह्मण आहे तो सदाचारी होता, तो यज्ञ वगैरे करायचा. त्याची पत्नी होती, तिचं नाव होतं कुमती. तर मती म्हणजे बुद्धी आणि कु म्हणजे काय, वाईट. तर अशी जी कुमती होती ती अतिशय लोभी होती आणि नावाप्रमाणे दुष्ट बुद्धी देखील होती. तर असा हा जो कुशीबळ नावाचा ब्राह्मण आहे त्याची पत्नी अतिशय वाईट स्वभावाची होती. तर तिच्या बरोबर राहिल्यामुळे हा जो ब्राह्मण आहे तो मोठ्या प्रमाणावर दान तर प्राप्त करायचा यज्ञ वगैरे करून, मात्र आपल्याला मिळालेल्या दानाची म्हणजे जो प्रतिग्रह आहे, दान स्वीकारला आहे त्याच्यातलं आपल्याला हवं तेवढं काढून इतर ब्राह्मणांना दान देणं काही तो करत नव्हता. तर लोभी स्त्री आहे, पत्नी आहे, तर ती सगळं काही स्वतःकडेच ठेवून घ्यायची. तर असा हा जो कुशीबळ नावाचा ब्राह्मण आहे तो कधीच कोणाला दान देत नसे. जे काही त्याला दान म्हणून प्राप्त झालं आहे त्यातलं तो कुणालाच वाटत नसे. आणि काही काळ असा जीवन त्यांचं झालेलं आहे आणि यथासमयी त्यांचा मृत्यूकाळ आला आणि दोघेही ते मृत्यू पावले. तर असं हे जे कुशीबळ आणि कुमती नावाचं जे ब्राह्मण जोडपं होतं त्यांचा मृत्यू झाला आहे आणि त्यांना पुढचा जन्म आहे तो ब्रह्म राक्षसाचा मिळाला. हा, तर जो ब्राह्मण व्यक्ती आपल्या ब्राह्मण जन्म मिळाला आहे आणि ब्राह्मण कार्य जीवनात करायची आहेत त्यामध्ये काही हयगय करतो आहे तर त्याला पुढचा जन्म ब्रह्म राक्षसाचा मिळतो. तर असं हे जे कुशीबळ आणि कुमती नावाचं जोडपं आता मरून गेलंय आणि पुढची योनी त्यांना प्राप्त झाली आहे ब्रह्म राक्षसाची. तर असे हे जे ब्रह्म राक्षस बनलेले आहेत ते भुकेने व्याकुळ होऊन अन्न शोधत शोधत दोघेही एका झाडाच्या छायेखाली विश्रांती घेत होते. तर हे झाड कोणतं होतं? योगायोगाने जो आपण भाव शर्मा नावाचा ब्राह्मण बघितला होता जो कायम वाईट कर्म करत होता आणि खूप सारी ताडी पिऊन मरून गेला होता आणि त्याला पुढचा जन्म भलं मोठं ताडाचं झाड ह्याचं मिळालं होतं. तर त्याच ताडाच्या भल्या मोठ्या झाडाखाली हे जोडपं आहे ब्रह्मराक्षस बनलेलं ते येऊन विश्रांतीसाठी बसलं. तर तिथे बसल्या बसल्या या ब्राह्मण पत्नी जी पूर्वी होती आता आहे ती ब्रह्मराक्षसीण आहे. तिने नवऱ्याला विचारलं, हे स्वामी, या ब्रह्म राक्षस योनीतून आपली केव्हा सुटका होणार? तर उत्तर देताना तिचा पती म्हणाला, ब्रह्म विद्येशिवाय तथा अध्यात्म तत्व जाणल्याशिवाय तसेच कर्मविधी माहीत असल्याखेरीज कोणत्याही संकटातून मुक्तता होत नाही. तर हे जे शब्द बोलले ब्रह्म, अध्यात्म, कर्म हे सगळे शब्दांचा वापर या ब्रह्म राक्षसाने केला आहे. तर तो म्हटला की ह्या सगळ्या ज्ञानाशिवाय कोणत्याही संकटातून मुक्तता होणं शक्य नाही. तर उत्सुकतेने ही जी ब्रह्म राक्षसीण आहे तिने विचारलं, संस्कृतमध्ये विचारलं, किम तद्ब्रह्म किम अध्यात्मम किम कर्म पुरुषोत्तमम. तर नवऱ्याला ती म्हटली, हे पुरुषोत्तम, हे ब्रह्म काय आहे, अध्यात्म म्हणजे काय आणि कर्म म्हणजे काय, असं ती म्हणाली. आणि असं म्हणताच एक आश्चर्याची घटना घडली. ती ऐक. तर पार्वती देवी आहे तिला शिवजी म्हणताहेत की अशा वेळी एक आश्चर्यकारक घटना घडली. कारण ही जी ओळ या ब्रह्म राक्षसीणीने बोललेली होती ती काय होती? तिने जो प्रश्न विचारला होता तो ह्या भगवद्गीतेच्या 8व्या अध्यायातील जो पहिला श्लोक आहे त्याचा पूर्वार्ध आहे, म्हणजे पहिली ओळ आहे. तर आपण सगळेच बघू शकतो हा जो 8वा अध्याय आपल्या समोर आहे त्यातला पहिला श्लोक आहे बघा. किम तद ब्रह्म किम अध्यात्मम किम कर्म पुरुषोत्तम. तर योगायोगाने हे प्रश्न विचारताना तिच्या तोंडून हा
8व्या अध्यायाच्या पहिल्या श्लोकाची पहिली ओळ म्हटली गेली आणि त्यामुळे त्याचा परिणाम झाला. त्या ओळीच्या श्रवणानेच ताडाचे रूप सोडून भावशर्मा त्या वृक्ष योनीतून मुक्त झाला. तर केवळ या 8व्या अध्यायाच्या पहिल्या श्लोकाच्या पहिल्या ओळीचं श्रवण केल्यामुळे ताड बनलेला हा जो पूर्वजन्मातला भावशर्मा होता तो त्या योनीतून वृक्ष योनीतून मुक्त झाला. आणि हे जे ज्ञान प्राप्त झालं आहे भगवद्गीतेच्या 8व्या अध्यायाच्या पहिल्या ओळीची पहिली ओळ ऐकायला केवळ मिळाली आहे आणि त्यामुळे त्या भावशर्माचं जे मन होतं जे विशुद्ध झालं. आदल्या जन्मी त्यांनी अनेक सारी पापकर्म केली होती. त्या सर्व पापकर्मांतून तो मुक्त झाला. तर अशा प्रकारे भावशर्माचा जन्म आहे. वृक्ष योनीतली जी त्याचं त्यांनी शरीर प्राप्त केलं होतं वृक्ष बनला होता ते त्यातनं तो मुक्त झाला आणि तो उत्तम असा ब्राह्मण बनला. तर हे भावशर्मा बद्दल झालं. आता हा जो अर्धा श्लोक ह्या राक्षसीने बोलला होता तर तो बोलला त्यामुळे त्या दोघांनीही तो ऐकलाही. स्वतः तिने बोललाय तिने ऐकला आणि तिच्या ब्रह्मराक्षस पतीनेही तो श्लोक ती ओळ ऐकली आहे. तर त्यामुळे ते दोघेही ते जे जोडपं होतं ते ब्रह्मराक्षस योनीतून मुक्त झालं. त्यांना घ्यायला स्वर्गातून विमान आलं आणि स्वर्गीय विमानात बसून ते दोघेही स्वर्गात निघून गेले. तर तो सर्व प्रसंग आहे तो अगदी आश्चर्यकारक होता. तत्पश्चात त्यानंतर त्या बुद्धिवान भावशर्माने आदराने तो श्लोक लिहून काढला. तर हे सगळं झालं आहे संपलं ते. आता हा जो भावशर्मा होता जो ताडाचा वृक्ष झाला होता आणि भगवद्गीतेच्या 8व्या अध्यायाच्या पहिल्या श्लोकाच्या पहिल्या ओळीचं श्रवण केल्यामुळे आता त्याला उत्तम ब्राह्मणाचा जन्म मिळाला आहे. त्या भावशर्माने मोठ्या आदरपूर्वक तो श्लोक आहे तो लिहून काढला आणि देव अधिदेव जनार्दनांची आराधना करण्याच्या इच्छेने मुक्तिदायिनी काशीस तो गेला. तर देवाधिदेव जनार्दन भगवान श्रीकृष्णांची आराधना करण्याच्या इच्छेने तो काशीला गेला. तर काशी बद्दल म्हटलंय मुक्तिदायिनी. तर काशीला व्यक्ती का जातात? कारण त्यांना माहिती आहे की तिथे गेल्यावर मुक्ती प्राप्त होते. तर तिथे जाऊन त्या भावशर्मा ब्राह्मणाने प्रचंड कठोर तपस्या आरंभिली. त्याच वेळी इकडे क्षीरसागरामध्ये सिंधू कन्येने लक्ष्मीने देवाधिदेव जनार्दनांना विचारले, हे नाथ, आपण निद्रेतून असे अचानक का उठलात? तर आपण जाणतोच की प्रत्येक ब्रह्मांडामध्ये क्षीरोदकशाही विष्णू आहेत. ते क्षीरसागरामध्ये श्वेतद्वीप बेटावर राहतात आणि त्या ब्रह्मांडात कोणतीही समस्या आली तर त्या ब्रह्मांडातले जे देव देवता आहेत ते ब्रह्मदेवांबरोबर ह्या क्षीरोदक समुद्राच्या जवळ किनाऱ्यावर जाऊन भगवंतांना प्रार्थना करतात. तर असे जे क्षीरोदकशाही विष्णू आहेत ते अनंत शेषाच्या शय्येवर पहुडलेले आहेत. तर त्यांच्या चरणाशी लक्ष्मी देवी सेवा करते आहे. ते लक्ष्मीबद्दल इथे म्हटलंय सिंधू कन्या. सिंधू म्हणजे समुद्र. तर देवांचं आणि दानवांचं जेव्हा त्यांनी एकत्रितरित्या समुद्र मंथन केलं होतं, क्षीरसागराचं मंथन केलं होतं, त्यावेळी लक्ष्मी देवी प्रकट झाली होती, रमा देवी प्रकट झाली होती. तर अशी ही जी लक्ष्मी देवी आहे तिने देवाधिदेव देवांचाही देव जो जनार्दन आहेत, जे भगवान श्रीकृष्ण आहेत, भगवान विष्णू आहेत, त्यांना विचारलं की हे भगवंता, हे नाथ, आपण अचानक निद्रेतून असे का उठलात? काय झालं? श्री भगवान जनार्दन म्हणाले, हे देवी, भगीरथीच्या काठी माझ्या भक्तिरसाने
परिपूर्ण होऊन भावशर्मा कठोर तपस्या करीत आहे. तर भागीरथी जी नदी आहे, गंगादेवीचंच एक नाव आहे, तर तिच्या किनाऱ्यावर भक्तिरसाने परिपूर्ण होऊन भावशर्मा नावाचा एक ब्राह्मण माझा भक्त आहे, तो कठोर तपस्या करत आहे. आपल्या इंद्रियांना संयमित करून तो गीतेच्या 8व्या अध्यायातील अर्ध्या श्लोकाचे पठन करीत आहे. तर गीतेचा जो 8वा अध्याय आहे त्याच्या पहिल्या श्लोकाच्या पहिल्या ओळीचंच तो पठन करत आहे. पुन्हा पुन्हा तीच ओळ म्हणत आहे. कोणती ओळ? किम तद्ब्रह्म किम अध्यात्मम किम कर्म पुरुषोत्तम, एवढंच तो म्हणत आहे. मी त्याच्यावर अतिशय प्रसन्न झालो आहे. बराच वेळ त्याला कोणता वर द्यावा याचा मी विचार करीत होतो. त्याला वरदान देण्यासाठी मी खरोखरच अधीर झालेलो आहे. तर हे सगळं कथन आहे ते शिवजी आहेत ते पार्वती देवीला करताहेत की भगवंत जनार्दन आहेत ते विचार करतायत की कोणता या भावशर्माला मी वर द्यावा. तर पार्वती देवीने विचारलं की हे स्वामी श्रीहरी हे नेहमीच प्रसन्न असतात, मग ते भावशर्मासाठी इतके चिंतेत कसे पडले? त्या भावशर्माने कोणते वरदान प्राप्त केले ते आपण मला सांगावे. तर शिवजी आहेत ते उत्तर देताना म्हणतात, हे देवी, भगवान जनार्दनांच्या कृपेमुळे तो वैकुंठवासी झाला, परंतु त्याचे अनेक पूर्वज जे नरकांमध्ये पडलेले होते ते देखील मुक्त झाले आणि त्यांनी सुद्धा भगवत धामाची प्राप्ती केली. पार्वती, हे आहे 8व्या अध्यायाचे महात्म्य. खरोखरच याविषयी आपण नित्य विचार करावयास हवा. तर अशा प्रकारे ह्या भगवद्गीतेच्या 8व्या अध्यायातल्या पहिल्या श्लोकाचा पहिल्या ओळीचं सतत पठन करून भावशर्मा आहे तो वैकुंठात गेला आणि नरकात अनेक त्याचे पूर्वज पडले होते खितपत, त्यांचाही उद्धार झाला, सगळे भगवत धामात गेले. तर आता आपण जो 8वा अध्याय हा भगवद्गीतेचा वाचणार आहोत त्याच्या आधी ह्याचं महात्म्य जाणल्यामुळे आपण जास्त लक्षपूर्वक हा अध्याय वाचू शकू, अभ्यास करू शकू. तर अशा प्रकारे आपलं हे गीता महात्म्य आहे 8व्या अध्यायाचं ते वाचून झालेलं आहे. श्रील व्यासदेव की जय. श्रील प्रभुपाद की जय. हरी बोल.